मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 33. तेरे बिना भी क्या जीना. तो घाईतच पायऱ्या उतरला. लक्ष अजूनही हातातील आयपॅडवर. कपाळाला आठ्यांनी ग्रासलेले. ब्लेझर घाईतच गाडीतील हुकला अडकवले. आत बसत दार धाडकन ओढले. अन तो इशारा मनोज भाईंसाठी पुरेसा होता. कार स्टार्ट करायला. दाराच्या आवाजाने मागे बसलेल्या जिया आर्या पुन्हा दचकल्या. कुजबुज क्षणात थांबली. अन गाडीत भयाण शांतता. सहजच त्याची नजर साईड मिररकडे गेली. ओ गॉड. मेघा धावत बाहेर. हातात काय आहे? टिफिन? मनोज भाईंना गाडी थांबवा असं सांगणारच होता की तितक्यात मोबाईल खणखणला. गॉड, नॉट अगेन. वैतागतच कॉल उचलला. नो मिस्टर शहा, प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. दिस इज अ ह्यूज मिस्टेक. डू यू रिअलाइज? हाऊ कॅन यू बी सो इररिस्पॉन्सिबल? आवाजात राग ओतप्रोत भरलेला. त्यानंतरचे साधारण मिनिटभराचे संभाषण. समोरची व्यक्ती स्पष्टीकरण देण्याच्या धडपडीत अन राजीव काहीही ऐकून न घेण्याच्या परिस्थितीत. नो, इट्स नॉट एक्सेप्टेबल. आय डोंट वॉन्ट टू टॉक राईट नाव. विल डिस्कस इन द ऑफिस. चिडतच कॉल कट केला. काचेतून समोर पाहिलं तर गाडी घरापासून बरीच दूर निघून आलेली. शाळेची वेळ होत होती. घराकडे परतणे अवघडच. गॉड, आधीच थांबायला हवं होतं. हातात मोबाईल आवळून स्वतःवरचा राग व्यक्त केला. साईड मिररमध्ये तिचंच प्रतिबिंब भासलं. वरच्या पायरीवर उभी ती, व्याकुळ नजरेने पाहणारी. आणि जाणवली गाडीतली शांतता. रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर जिया आर्या मान खाली घालून गप्प बसलेल्या. एकमेकींचा हात घट्ट धरून. कालसारखा चिवचिवाट नव्हता. ना गप्पा, ना हसणं, ना जोक्स, ना टाळी. दिस इज ऑल बिकॉज ऑफ मी. जिया आर्या पण घाबरल्या. सो आज पीई डे आहे का? एक्सरसाइज करणार स्कूलमध्ये? व्हेरी गुड. मागे वळून त्याचं बोलणं. रेग्युलर युनिफॉर्मच्या ऐवजी दोघींनी घातलेला स्पोर्ट्स युनिफॉर्म पाहून त्याने विचारलं. हलकसा हसला. दोघींना बोलतं करण्याचा प्रयत्न. नो डॅड, इट्स वीकली स्पोर्ट्स डे. आम्ही टेबल टेनिस खेळणार. जियाचं तुटक बोलणं. गंभीर चेहरा. आर्या काहीच बोलेना. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून बघत होती. आज पहिल्यांदाच डॅडचा राग पाहत होती. थोडीशी घाबरलेली. काहीच न बोलता अगदी शांत. ओ ओके. सरळ होऊन बसला. दोघींचं असं गंभीर असणं, चेहऱ्यावरची नाराजी मनात खुपत होती. याला जबाबदार आपणच हेही जाणवत होतं. पण करावं काय हे समजत नव्हतं. शाळेच्या आवारात उतरता क्षणी दोघींनी फक्त हळू आवाजात बाय केलं. ना आर्याने मिठी मारली, ना जिया गोड हसली. रुसलेल्या दोघीही. गाडीत बसत त्याने काही क्षण डोकं मागे टेकवलं. हताशपणे डोळे मिटून घेतले. आणि डोळ्यांसमोर तळरला तिचा गोड चेहरा. काल रात्री झोपाळ्यावर त्याच्या कुशीतच झोपलेली आणि खडबडून जागी झाल्यावर बेडवर लोळत गप्पा करणारी. माय मेघा. तिची अखंड बडबड. दिवसभर काय काय केलं हे त्याला सांगण्याची धडपड. बुवाजी थोडंसं रागावल्या. पापाजींनी सपोर्ट केला. जीएसटीचं नवीन काम. स्टडीत काम करताना मध्येच सिंबाची लुडबुड. आर्याची कबीरला मराठी शिकवण्याची गडबड. जिया अन काव्याने मिळून काढलेलं सुंदर चित्र. मम्मीजींच्या सुप्रीम फाउंडेशनच्या मॅनेजर भेटायला आलेल्या, त्यांच्याशी झालेलं बोलणं. सगळं काही त्याला सांगायचं होतं. आणि ऑफिसबद्दल प्रश्न विचारून तिथलं सर्व काही जाणून घ्यायचं होतं. तोही पहिल्यांदाच अशा ऑफिस अपडेट्स कोणाला तरी देत होता. इतर वेळी घरी आलं की जेवायचं आणि आपल्या रूममध्ये जाऊन काम करायचं हेच ठाऊक होतं. पण आज त्याचाही संपूर्ण दिवस कसा होता हे थोडक्यात तिला सांगताना बरं वाटत होतं. वेगळाच अनुभव. गप्पा करतच ती पेंगू लागली आणि गाढ झोपलीही.
जवळ सरकत तिचा मोहक चेहरा न्याहाळला. गालावरची बट हळूच दूर केली. स्वीट ड्रीम बायको, आज भी हम आपके ख्वाबों में आएंगे, आपको परेशान करने. जागेवर येत मोबाईलमध्ये अलार्म लावणारच होता की एका महत्वाच्या मेलवर नजर गेली. व्हॉट इज दिस? रात को 12 बजे मैं रिव्ह्यू करूं? 5 मिनिटांपूर्वी जनरल मॅनेजर सेल्स मिस्टर एस शहा यांनी पाठवलेल्या कॉन्ट्रॅक्टला पाहत कपाळ आकसलं. पण सकाळच्या जपानच्या क्लायंट मीटिंगसाठी ते गरजेचं होतं. उसासा टाकतच तिच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि बेडवरून उठला. टेबलवरचा लॅपटॉप उचलून समोरची स्टडी रूम गाठली. 50 पानी कॉन्ट्रॅक्टचा रिव्ह्यू संपवत 3 चेंजेस सुचवत बाकी सर्व ओके हा रिप्लाय करून घड्याळात पाहिलं तर 2 वाजलेले. बेडरूममध्ये मोबाईल टॉर्च ऑन करूनच आला. लाईट लावले तर तिची झोपमोड नको, पण त्या मोबाईलच्या इवल्याशा प्रकाशानेही तिची चुळबुळ झालीच. काय हो, काय झालं? काही हवंय का? झोपाळलेल्या आवाजातच किलकिल्या डोळ्यांचा प्रश्न. नथिंग मेघा, गो बॅक टू स्लीप. मंद हसतच त्याचं उत्तर. हात लांब करत तिच्या अंगावरचं विस्कटलेलं पांघरुण सारखं केलं. मेघा, नींद में भी आपको मेरी ही फिक्र लगी रहती है. यू आर अ डार्लिंग. ती डोळे मिटून गोड हसली. तिच्याकडे पाहतच त्यानेही डोळे मिटले. पण एक महत्वाची गोष्ट विसरला, अलार्म. सकाळी डोळे उघडले ते 5:20 आणि मग सगळीच गडबड, सोबत चिडचिडही. जिमला कमी मिळालेला वेळ, 6च्या क्लायंट मीटिंगपूर्वी आंघोळ करायचं ठरवलेलं ते शक्य झालं नाही. तसाच घाईत घामेजलेला टी शर्ट काढून टाकत फॉर्मल शर्ट आणि गळ्यात टाय बांधलेला. जॅपनीज क्लायंट वेळ पाळण्याच्या बाबतीत अति तत्पर, त्यामुळे मीटिंगची वेळ पुढे ढकलणे अशक्य. घामाची चिकचिक सहन करत मीटिंग अटेंड करणे अति त्रासदायक. या चिडचिडचं रागात रूपांतर झालं ते दोन्हीकडच्या कॉन्ट्रॅक्टमधील फरक जॅपनीज क्लायंटच्या CEO ताकाहाशी सान यांनी निदर्शनास आणून दिला. आणि या सर्व परिस्थितीला जबाबदार एस शहा. जे अपडेटेड कॉन्ट्रॅक्ट त्याने राजीव सरांना पाठवलेले ते क्लायंटनाही पाठवणं गरजेचं आहे याचा विसर पडलेले जनरल मॅनेजर सेल्स मिस्टर शहा. तसं पाहायला गेलं तर दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये फरक फक्त 1% होता. पण 455 कोटींच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 1% हा फरक ही साधीसुधी चूक नव्हती, तर राजीवच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा होता. त्यातून समोर होते जॅपनीज क्लायंट्स. कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स आणि काम या बाबतीत अत्यंत काटेकोर असे नाकातुमी कॉर्पोरेशन. जनरल मॅनेजरच्या चुकीमुळे कॉन्ट्रॅक्ट गमवावे लागते की काय ही भीती. CEOंची रीतसर माफी मागून त्यांना शांतपणे समजावले. पण सकाळीच या सर्व प्रकरणाने डोके तापलेले. GMना सकाळी फोन करून सुनावलेही. डायनिंगवर बसून VP सेल्सना मेल लिहित होता. GMच्या जॉब टर्मिनेशन बद्दल. अपूर्ण झोप, ऑफिस टेन्शन आणि सकाळची घाई. भूक लागलेली कडाडून, पण पोहे खाऊ की मेल टाईप करू या गोंधळात पोहे विखरले. मेघा, बट तुमची काहीच मिस्टेक नव्हती. मी अननेसेसरी चिडलो. यू नो, आय वॉज सो हॅपी टू हियर युअर अहो ऐकलत का स्वीट वॉइस सुबह सुबह. मैं फेस वॉश कर रहा था. एक पल के लिए लगा मेरी शर्मीली मेघा अचानक से इतनी रोमांटिक कैसे हो गई. अर्ली मॉर्निंग बाथरूम पे नॉक. इरादा क्या था मिसेस मेहरा. सोचा दरवाजा खोलकर ठंडा पानी आप पर ही छिड़क दूं. फिर आपका प्यारा गुस्सा. काय हो, असं काय करता, असं बरं दिसतं का. फिर उसमें वो GM का कॉल. कॉन्ट्रैक्ट रिव्यू केलं का. कांट सी जस्ट चेक मेल. रात को जाग के मैंने 2 बजे रिप्लाई किया था. इडियट मिस्टर शाह. उसका गुस्सा आप पे निकल गया. एंड देन तुम्ही जियाच्या रूममधून बाहेर सडनली समोर. वो प्यारी हंसी, खिला खिला चेहरा और खुशबू. आई डोंट नो इट्स योर सोप, शैम्पू और परफ्यूम, पर पल भर के लिए मदहोश हो गया था. मन किया बाहों में भरकर गुलाबी गालों पर प्यार की निशानी दे ही दूं, पर रोक लिया खुद को.
माझा टी शर्ट घामाने भिजलेला. तुम्ही स्नान करून फ्रेश, कैसे गले लगा था आपको? उस पे आपका मुझे अचानक सामने देखकर कन्फ्यूजन और फिर से मेरा फोन बज गया. तुम्हाला वॉलकडे उभं करताना और थोडीशी खुशबू सांसों में भरली. एंड आफ्टर दैट इट वॉज डिजास्टर. दैट कॉल मिस्टर ताकाहाशी सान को कैसे कन्विंस किया वो सिर्फ मुझे ही पता है. स्टिल वी हॅवंट रिसिव्ड हिज अप्रुव्हल. वी विल गेट बॅक टू यू असं म्हणालेत. टेन्शन आहेच. जर हे कॉन्ट्रॅक्ट लूज केलं तर सुप्रीमचं नाव, विनाकारण धब्बा. पुन्हा नवीन जॅपनीज कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट इज व्हेरी डिफिकल्ट. गॉड नोज काय होणार आहे. विचारांच्या नादात गाडी सुप्रीम हाऊसला पोहोचली. डेस्कवर लॅपटॉप ओपन केला पण पोटात खळबळ होत होती. उपाशी असल्याची जाणीव आणि खमंग पोह्यांची प्लेटही आठवली. मेघा, आपने आज पोहे क्यों बनाए? आपके हाथ के पोहे इज माय वीक पॉइंट. बट मी असे घाईघाईत पोहे नाही खाऊ शकत. आराम से बालकनी में बैठकर चाय की चुस्की के साथ पोहे का आस्वाद लेना, ये मेरी पसंद है. सकाळची घाई, उसमें हड़बड़ी में सिर्फ पराठा ही खा सकते हैं. एक हाथ में रोल किया और मुंह में भरते रहो. स्वाद हो ना हो, पेट भर जाता है. बट पोहा मेरा मनपसंद, मैं जल्दी से कैसे खाऊंगा? सॉरी मेघा, मैंने सबके सामने आप पे गुस्सा किया. इट वॉज रॉन्ग बिहेवियर. शी मस्ट बी एंग्री. अब पता नहीं फिर से कभी मेरे लिए पोहा बनेगा भी या नहीं. इंटरकॉमने कॅन्टीनला फोन फिरवतच होता की दारावर नॉक. रघुदादा आले. फिल्टर कॉफी सोबत आलू पराठा आणि चटणीची प्लेट टेबलवर ठेवली. साहेब, तुमची अर्जंट मीटिंग म्हणून आज लवकर आलासा ना? ब्रेकफास्ट घरी नाही केलात, आता खाऊन घ्या लगेच. प्रेमाने बोलणारे रघुदादा. तो आश्चर्यचकित होऊन पाहत होता. दादांना समजले त्याच्या डोळ्यातले प्रश्न. साहेब, मला मेघा मॅडमनी फोन केलेला. लय काळजी करतात बघा तुमची. त्यांनीच सांगितलं तुमच्या आवडीचा पराठा बनवायला. खाऊन घ्या, मस्त गरम गरम हाय. प्लेटकडे इशारा करत छानसं हसत रघुदादा केबिन बाहेर पडले. पराठ्याचा तुकडा तोडताना हात थरथरला किंचितसा आणि डोळ्यात पाणीही हलकस. मेघा, मैं क्या कहूँ आपसे. मुझे लगा आप बहुत ज्यादा गुस्सा होंगी. चिडायला तर हवंच, मी कामच असं केलं आहे. पर गुस्से में भी आपका प्यार, मेरा ख्याल रखना, ये सब क्या है मेघा? आप इतनी अच्छी क्यों है? फोनच करावा ही उर्मी दाटून आली. पण पटकन काय बोलावं ते सुचणार नव्हतं. म्हणून सॉरी असा मेसेज पाठवून वाट बघत बसणे तिच्या उत्तराची. पण उत्तर आले नाहीच. न राहवून 15 मिनिटांनी कॉलही केला. पूर्ण रिंग वाजली पण नो रिस्पॉन्स. बिझी असेल, मिस्ड कॉल बघून नक्की फोन करेल हा दुर्दम्य आत्मविश्वास हळूहळू ढासळला. सॉरी, सॉरी डिअर, सॉरी मेघा, प्लीज माफ कर दीजिए. अगं ऐकलंस का? बायको, एक्स्ट्रीमली सॉरी. जान, प्लीज मान जाइए. माय डार्लिंग वाईफ, सॉरी. या आणि अशा तब्बल 15 मेसेजना फक्त वाचून सोडून देणारी मेघा. आणि साधारण दर 15 मिनिटांनी केलेल्या कॉलमध्ये तिचं मधुर हॅलो ऐकण्याची इच्छा असलेल्या त्याच्या कानी रिंगची घरघर पडत होती. टेक्नोसिस टीमच्या सोबतच्या कॉन्फरन्स कॉलमध्येही तिने कॅमेरा नॉट वर्किंग प्रॉपरली असं सांगत त्याची तिला पाहण्याची इच्छा अपूर्णच ठेवली. तिच्या काळ्या स्क्रीनवरील नावाला बघून आणि आवाज ऐकूनच समाधान मानावे लागले. मेघा, आय नो यू आर अँग्री, बट माझ्या टेक्नोसिसशी रिलेटेड प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. अक्षय विल अपडेट यू, हा तुमचा रिप्लाय. गॉड, अब मैं क्या करूं? कैसे मनाऊं आपको?